हॅलो गाईज, कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही सगळे मजेतच असाल. तर गाईज, सगळ्यात पहिले तुम्हाला कमेंट करायचा आहे गणपती बाप्पा मोरया. आणि आजचा जो व्हिडिओ होणार आहे तो होणार आहे साकीनाक्याच्या महाराजाच्या आगमनचा व्हिडिओ. आणि साकीनाक्याचा महाराजा कुठे बसतो, काय बसतो. तर गाईज, जास्त बोर नाही करणार तुम्हाला, डायरेक्ट तुम्हाला लोकेशन वरती भेटलं. तर चला. तर गाईज बघू शकता माझ्या पाठीमागे साकीनाका मेट्रो स्टेशन आहे. त्याच्या ऑपोजिट साईडलाच पेनिन्सुला हॉटेल आहे. तो पेनिन्सुला हॉटेलचा जो रोड आहे ना, हा बघू शकता 90 फीट रोड. या रोड वरूनच तुम्हाला सगळ्यांना आतमध्ये एंट्री करायचं आहे. आता मी तुम्हाला ते वाला लोकेशन दाखवणार आहे जिथे आगमन होणार आहे. तर गाई तो रोड आहे तो आपल्याला स्ट्रेट पकडून सरळ सरळ जायचा आहे. तर पुढे पुढे जाऊन तुम्हाला डायरेक्ट भेटतो. एक काम करा, व्हिडिओ चालूच असू द्या, तुम्हाला पण समजेल की रस्ता कसा आहे काय. चला, बघू शकता पेनिन्सुला हॉटेल आणि त्याच्या बाजूचा जो रोड आहे 90 फीट रोड, तो पकडून आपल्याला स्ट्रेट सरळ सरळ जायचं आहे. तर तिथे तुम्हाला आगमन इथूनच चालू होणार आहे साकीनाक्याच्या महाराजाचं. तर गाईज बघू शकता लोकमान्य टिळक नगर मेट्रो स्टेशन पासून फक्त 3 मिनिट किंवा 4 मिनिट, 5 मिनिट पण नाही, 3 किंवा 4 मिनिटावरच तुम्हाला हे लोकेशन दिसेल. इथून बाप्पाचं आपले आगमन होणार आहे ठीक 12 वाजता 18 तारखेला. आणि त्याच्यानंतर हा सरळ जो रोड आहे तिथून आगमन पूर्ण स्टार्ट होणार आहे. तर आपण काय करूया माहितीये गाईज, हा रस्ता पूर्ण तुम्हाला कव्हर करतो. मूर्ती कशी सुरुवात होणार आहे, कुठून टर्न घेणार आहे, डायरेक्ट शेवटपर्यंत, आणि मूर्ती कुठे बसते हे पण तुम्हाला आज मी दाखवणार. तर चला आता आपण बसूया आणि आता आम्ही तुम्हाला पुढे भेटतो की अजून पुढे काय काय कुठे कुठे थांबणार आहे. तो चला जाऊ. तर गाईज, आता तुम्हाला हा रोड एकदम खाली खाली आणि सुमसाम वाटत असेल, पण 18 तारखेला ठीक 12 वाजल्यानंतर हा रोड पूर्ण आणि पूर्ण पॅक होऊन जाणार आहे. कारण आपल्या साकीनाक्याचा महाराजाचा गणपती बाप्पाचा आगमन आहे. सो सगळ्यांनी यायचं आहे तुम्हाला, फॅमिली वगैरे सकट. खूप मज्जा येणार आहे. 16 वाजंत्री मंडळी आहेत आपल्याकडे आणि खूप मजा येणार आहे. खूप म्हणजे खूप. मूर्ती तुम्ही काय पण करून ना काही टायमावरती पोचा, म्हणजे त्या कार्यक्रमाला शोभा येईल, पूर्ण मज्जा येईल. तर तेच आता आपण सरळ चाललोय आणि आता आम्ही तुम्हाला सरळ जाऊन जी काजूपाड्याची जी पोलीस चौकी आहे तिकडे जाऊन भेटणार आहे तुम्हाला. मनीषा बार बोलतात तिकडे. सो चला आपण जाऊया. आता तुम्ही बघू शकता इकडे चायनाटाउन हॉटेल, इथूनच जाणार आहे मूर्ती, लक्षात ठेवा सगळ्यांनी. तर गाईज तुम्ही बघू शकता माझ्या समोर मनीषा बार आणि इकडेच साकीनाक्याची चौकी आहे, जसं की तुम्हाला बोललो मी, काजूपाडा चौकी. तर असा आपला मूर्ती येणार आहे इकडून आणि इकडून स्ट्रेट अशी सरळ जाणार आहे. तर हा 90 फीट रोड आहे, जसं की तुम्हाला दिसत असेल. तर सरळ आल्यानंतर अशी मोठी टर्न घेणार आहे आणि सरळ जाणार आहे. तर आता पुढे जाऊन तुम्हाला भेटतो अजून एक टर्न आहे तिकडे सेंट ज्यूड स्कूल. आणि बघू शकता तुम्ही झाडं वगैरे पण कट होत आहेत, कारण आपली मूर्तीच एवढी मोठी आहे ना गाईज, विषयच नाही ना. तर गाईज, साकीनाक्याची जी तुम्हाला चौकी दाखवली ना, त्याच्यानंतर आपला दुसरा जो चेक पॉईंट असणार आहे तो हा वाला असणार आहे, मॅक्सेस वाला. आणि गाईज इकडून तुम्ही सरळ जर बघचाला तर इथून आपल्याला राईट टर्न घ्यायचा आहे, जो की कुर्लावाला रोड आहे. राईट, बरोबर ना? तर कुर्ला, आणि जर सरळ गेला तर पवई अंधेरीवाला रोड आहे. तर आता आपण काय करूया, सरळ जाऊन राईट मारूया. आणि तुम्ही सगळ्यांनी रोड लक्षात ठेवा. जर बघा शकता गाईज, हेल्मेट वगैरे पडते, काय विषय नाही, ओरिजिनल आहे. चला आता आपण राईट घेऊया पुढून जाऊन. आणि त्याच्यानंतर अजून एक 2-3 चेक पॉईंट लागणार आहेत पुढे पण. गाईज बघा, तुम्हाला लेफ्ट वगैरे नाही घ्यायचंय, राईटच घ्यायचं आहे. जर कोणी लेट येत असेल त्यांच्यासाठी खास करून हा व्हिडिओ बिलकुल पण स्किप नका करू तुम्ही. जसं की तुम्ही बघत असाल, आता आम्ही ज्या रोडवरती आहे तो कुर्ला अंधेरी रोड आहे. आणि हा जो एरिया आहे हा जरीमरी एरिया आहे. पुढे सफेद फुल लागेल आणि त्याच्यानंतर समिता कॉम्प्लेक्स लागेल. आणि समिता कॉम्प्लेक्समध्येच आपली मोठी बसते, तुम्हाला सगळ्यांना माहीत असेल नसेल. सो आपण आता जाऊया.
मज्जा येणार आहे आगमनला. आणि गाईज तुम्ही जर आला ना मी तुम्हाला भेटणार म्हणजे फिक्सच आहे. बरोबर ना भाई? बरोबर आहे, बरोबर आहे. मंडळी तुम्ही न चुकता 12 वाजता यायलाच पाहिजे. हे बघा गाईज, असं तुम्ही इकडे आला ना नीट लक्षात ठेवा गाईज, तिकडे तुम्हाला बॅनर लागेल. बघू शकता आपला बॅनर लागलाय. मुंबई उपनगरातील सगळ्यात मोठी मूर्ती 18 तारखेला आगमन आहे. तर आपल्याला एक लेफ्ट घ्यायचा आहे तिकडून आल्यानंतर. हे बघू शकता गाईज, इथून आपल्या बाप्पाचा दरबार स्टार्ट होतो. तसा तर पूर्ण तुम्ही साकीनाक्यामध्ये एंट्री केल्यानंतर पूर्ण आपल्याच बाप्पाचा दरबार आहे, काय विषय नाही. सो हा रस्ता आपल्याला सरळ पकडायचा आहे परत. गाईज ज्यांना कोणाला रस्ता समजत असेल नसेल, ज्याला नाही समजलं ना त्यांनी कमेंट करा, आम्ही तुम्हाला प्रॉपर ॲड्रेस पण देऊ. आणि बघू शकता तुम्ही हा वाला एक लोकेशन दिसेल तुम्हाला, बंद बिल्डिंग आहे ही वाली. इथून आपल्याला डायरेक्ट आतमध्ये करायचे समिता कॉम्प्लेक्स, जसं की तुम्ही बघू शकता. आणि इकडे बघू शकता मंडळाची कामं पण चालू. काय चालू आहे? थीम लोकेशन व्हिडिओ. तर गाईज बघू शकता तुम्हाला इकडे समिता कॉम्प्लेक्स लिहिलेले असेल. याच्यामध्ये तुम्हाला आतमध्ये एंट्री करायचं आहे. आणि आतमध्ये एंट्री केल्यास बघू शकता खूप सुंदर अशी लाइटिंग वगैरे चालू आहे. आणि कामं पण खूप जोरात चालू आहेत, खतरनाक. 18 तारखेनंतर तुम्ही बघा फक्त, खतरनाक वाला सीन. तर हा गाईज माझ्याकडून जेवढं रस्ता सांगायचं होतं मी तसं तुम्हाला सांगितलं. आणि फायनली बघू शकता इकडेच आपला साकीनाक्याचा महाराजा बसतो, जसं की तुम्हाला दिसत असेल. आणि आपला बॅनर पण लागला आहे, मुंबई उपनगरातील सर्वात उंच मूर्ती आगमन सोहळा 18 ऑगस्ट रविवारी 2024 दुपारी 12 वाजता. पहले मध्ये एका वीडियो तुम्हारा इधर का अच्छा आता है आवाज भाई, मतलब तुम कितना भी ज़्यादा सुनाओ, रिकॉर्डिंग चालू है. तर गाईज तुमच्या समोरच मूर्तिकार सिद्धेश दिघोळे. आणि त्याच्या खाली जर तुम्ही बघत असाल महाराजाच्या चरणी मानवंदना देणारे आपले खूप सारे पथक झाले, बँजोवाले झाले. खूप सुंदर सुंदर असं आहे साकीनाक्याचा महाराजा, मुंबई उपनगरातील सर्वात उंच मूर्ती. आणि त्याच्या लेफ्ट साईडलाच तुम्ही बघू शकता जसं की बनत आहे मूर्ती. आणि माझ्या राईट साईडला ऑफिस आहे. आणि टी शर्टचं जर तुम्ही बघत असाल तर टी शर्टची आज लास्ट तारीख होती. तर जर कोणाला करत असेल तर जर कोणाला करायचं असेल टी शर्ट, पण आजची लास्ट तारीख आहे. सो ती लास्ट तारीख कंप्लीट झाली आहे. आणि आपला बघू शकता वेडा भक्त गणपती बाप्पाचा. हाय करू तर हाय गणपती बाप्पा मंगल मूर्ती. तर गाईज खूप सारे यूट्यूबर तुम्हाला कन्फ्यूज करतायत काय पण थंबनेल वगैरे यूज करून. तर तुम्हीच मला कमेंटमध्ये सांगा गाईज मंडप किती फुटाचा आहे. बघू शकता मंडपच्या खाली गाड्या वगैरे दिसत असेल तुम्हाला. आणि मंडपची हाईट बघा, कमेंट करा. ज्याचं कोणाचं उत्तर बरोबर आलं मी ती कमेंट पिन करणार. हा पिन करूया. तर मी त्यांची कमेंट पिन करणार. बघूया किती काय बोलतो. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. काय दा आमचा वेडा भक्त भावाच्या पायाला लागले. काय नाही, प्रत्येक वर्षीच आहे, प्रत्येक वर्षी याला लागत असतं. चला आता काय चलो.